नमस्कार मैत्रिणींनो, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण गव्हाच्या पिठाचा मस्त पौष्टिक व चमचमीत असा पास्ता करणार आहोत। चवीला इतका छान लागतो ना की आता मुलं रोजच तुम्हाला हा पास्ता करायला लावतील आणि बाहेरचा पास्ता खाणे विसरून जातील। त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा, आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पास्ता करण्यासाठी इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। रेग्युलर चपातीसाठी जे पीठ वापरतो तेच पीठ घ्यायचं। यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून छान घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं। पीठ एकदम घट्ट मळायचं आहे, थोडं सुद्धा सैल ठेवायचं नाही, कारण पीठ जर सैल झालं तर त्याचा पास्ता व्यवस्थित येणार नाही। तर बघा, अशा पद्धतीने एकदम घट्ट असं पीठ इथे मी मळून घेतलं आहे। आता या पिठावरती थोडंसं तेल टाकायचं आणि तेल पिठाच्या सगळ्या गोळ्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं। सगळ्या गोळ्याला तेल व्यवस्थित लावून घेतलं की झाकण ठेवून आता 10 मिनिट हे पीठ मुरू देऊया। तर बघा, पीठ भिजून 10 मिनिटे झाली आहेत आणि आता आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित असं मुरलेलं आहे। तर आता लगेचच पास्ता करायला घेऊया। पिठाचा एक छोटासा गोळा घ्यायचा आणि पोळपाटावरती त्याचा अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा। रोल खूप जास्त जाडही नाही, खूप जास्त पातळ नाही, मध्यम आकाराचा असा रोल करून घ्यायचा। अशा पद्धतीने आता रोल इथे मी करून घेतला आहे। आता हा रोल आपण सुरीने कट करून घेऊया। सुरीने याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे। बघा, व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने अगदी छोटे छोटे असे तुकडे या रोलचे मी करून घेत आहे। आता सगळ्या रोलचे तुकडे करून घेतले की आता आपण याचा पास्ता बनवूया। त्यासाठी एक काटा चमचा घ्यायचा आहे, त्याच्यावरती हा पिठाचा गोळा ठेवून अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचा। छान पातळसर असा हा गोळा इथे प्रेस करून घ्यायचा आणि नंतर अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायचा। बघा, छान पातळसर प्रेस केला ना की पास्ता सुद्धा व्यवस्थित होतो। खूप जाड जर हा पिठाचा गोळा ठेवला तर मग पास्ता सुद्धा खूप जाड होईल। अशा पद्धतीने सगळा पास्ता आपल्याला करून घ्यायचा आहे। बघा, किती सुंदर असा पास्ता तयार होतो। खूप मस्त अशी डिझाइन या काटा चमच्यामुळे पास्त्याला येते आणि अगदी पटापट हा पास्ता तयार होतो, करायला खूप जास्त वेळ सुद्धा लागत नाही। तर अशाच पद्धतीने इथे सगळ्या पिठाचे पास्ता मी करून घेतले आहेत। बघू शकता किती सुंदर असा हा पास्ता दिसत आहे। तर लगेचच आता हा पास्ता उकळवून घेऊया। त्यासाठी कढईमध्ये भरपूर असं पाणी उकळवून घ्यायचं आहे। पाणी छान उकळलं की त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, जेणेकरून पास्ता एकमेकाला चिकटणार नाही। यामध्ये तयार केलेला पास्ता टाकून हाय फ्लेमवर एक 5 ते 6 मिनिटे पास्ता उकळवून घ्यायचा। हाय फ्लेमवरती साधारण 5-6 मिनिटे पास्ता उकळवून घेतला। पास्ता शिजला की याला मस्त अशी चमक येते। तर आता आपला पास्ता शिजलेला आहे। तर आता गॅस बंद करायचा आणि लगेचच यामधलं पाणी निथळून घ्यायचं। त्यासाठी पास्ता चाळणीमध्ये टाकायचा आहे आणि याच्यावरून वरून थंड पाणी टाकायचं, जेणेकरून पास्ता एकमेकाला चिकटणार नाही। भरपूर असं थंड पाणी यामध्ये ओतून घेऊया आणि आता पास्ता करण्यासाठी कढईमध्ये 1 पळी तेल घालायचं आहे। तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये पाव चमचा जिरे छान तडतडले की बारीक कापलेल्या 7 ते 8 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि लसूण छान असा तळून घ्यायचा। लसूण व्यवस्थित तळून झाला की 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घातले आहेत। तर आता हा कांदा फक्त गुलाबीसर रंगाचा करायचा आहे, खूप जास्त लालसर रंगाचा कांदा परतायचा नाही। कांदा छान गुलाबीसर रंगाचा परतून झालेला आहे। तर आता 2 हिरवी मिरची अशा पद्धतीने लांबसर कापून घातली आहे। पाव वाटी ताजे वाटाणे घातले आहेत। वाटाणे असतील तर घाला, नसतील तर नाही टाकले तरी काही हरकत नाही। एक मध्यम आकाराचा टोमॅटो छान बारीक कापून घातला आहे। आता आपल्याला टोमॅटो आणि मटर छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे। त्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, जेणेकरून टोमॅटो आणि वाटाणे लवकर मऊ होतात। तर बघा, आता टोमॅटो आणि वाटाणे व्यवस्थित असे मऊसर झालेले आहेत। आता यामध्ये कोरडे मसाले घालूया। अर्धा छोटा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि 1 चमचा भरून धनेपूड घेतली आहे। आता सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करायचे आणि परतून घ्यायचे। सगळे मसाले मिक्स करून परतून घेतले की आता पास्ता उकळलेलं जे पाणी आहे ते पाणी 1 वाटी टाकायचं आहे। त्यानंतर एक पास्ता मसाल्याचं पॅकेट घेतलं आहे, ते पूर्ण पॅकेट यामध्ये टाकूया। पास्ता मसाला नसेल तर त्याऐवजी मॅगी मसाला सुद्धा टाकू शकता। चवीनुसार मीठ टाकायचं। मीठ टाकताना लक्षात ठेवायचं, कांदा परतताना सुद्धा मीठ टाकलेलं आहे। आता सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि छान असं शिजवून घ्यायचं। तर बघा, आता आपला जो मसाला आहे ना तो छान असा शिजलेला आहे। तुम्ही बघू शकता मस्त अशी उकळी या मसाल्याला आलेली आहे। तर आता यामध्ये पाणी निथळून घेतलेला जो पास्ता आहे तो टाकायचा आणि व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा।
तर पास्ता व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे आणि बघू शकता मसाल्याने मस्त लटपटीत असा हा पास्ता इथे झालेला आहे। आता सगळ्यात शेवटी बारीक कापलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं। हा पास्ता करायला सुद्धा खूप सोपा आहे आणि चवीला सुद्धा खूप छान लागतो। मस्त चमचमीत आणि पौष्टिक गव्हाच्या पिठाचा पास्ता इथे तयार आहे। हा पास्ता मुलांनी दररोज जरी खाल्ला तरी काहीच हरकत नाही। खूप मस्त चमचमीत सुद्धा आहे, सोबत पौष्टिक सुद्धा। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा।